नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओतून शेळीबद्दल काही बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करणार आहे. ज्या काही लोकांनी मला बरेच काही प्रश्न विचारले कमेंट्समध्ये, त्याच्याबद्दल जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत शेळीबद्दलचे ते या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतोय. तर सगळ्यात सुरुवातीला शेळीचं वय किती असतं? शेळीचं वय हे 12 ते 15 वर्ष असतं. आता 12 हे कमीत कमी वय झालं, 15 हे जास्तीत जास्त वय झालं. म्हणजे तुम्ही एक ॲव्हरेज शेळीला जर सांभाळलं तर शेळी ही 12 ते 15 वर्ष जगू शकते. हे तिचं वयाचं लिमिट आहे. त्याच्यानंतर शेळीला जो पिल्ल देण्याचा कालावधी आहे तो आहे 6 ते 7 वर्ष. म्हणजे शेळी जगते 12 ते 15 वर्ष. पण शेळी जी पिल्ल देण्याचा जो कालावधी आहे तो आहे तिचा 6 ते 7 वर्षापर्यंत. म्हणजे मॅक्झिमम शेळी जी आहे 7 वर्षापर्यंत पिल्ल देते. म्हणजे 6 ते 7 वर्षामध्ये पिल्लांची म्हणजे जी शेळीचा जो वापर आहे तो आपण करू शकतो. त्याच्यानंतर एकूण वेतांची संख्या. ज्यावेळेस एक शेळी 12 ते 15 वर्ष जगते, परंतु त्यामध्ये ती 6 ते 7 वर्ष पिल्ल देते आणि तिच्या वेतांची संख्या असते 10 ते 12. म्हणजे हे जे गणित आहे हे जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत तुम्ही शेळीपालनामधला जो म्हणजे शेळीपालनाचा जो नफा कॅल्क्युलेट करता डायरेक्टली की एक शेळी एका वर्षात 2दा पिल्ल देते, हे तुम्हाला समजणार नाही. लक्षात घ्या, शेळीचं वय आहे आपण कमीत कमी पकडू 12 वर्ष. त्याच्यानंतर ती या 12 वर्षामध्ये 6 ते 7 वर्ष पिल्ल देऊ शकते. म्हणजे आपल्यासाठी जर शेळीचं प्रोडक्टिव्ह वय जर आपण विचार केला, म्हणजे ज्या काळामध्ये शेळी आपल्याला पिल्ल देणार आहे, तर शेळीचं वय होतं 6 वर्ष. शेळी जगते 12 वर्ष, परंतु शेळीचं वय आहे 12 वर्ष, परंतु पिल्ल देण्याचा कालावधी जो आहे तो आहे 6 वर्ष. म्हणजे मॅक्झिमम 12 वर्षामध्ये 6 वर्ष शेळी पिल्ल देऊ शकते. आणि या 6 वर्षामध्ये ती पिल्ल किती वेळेस देते? 10 ते 12 वेळेस. म्हणजे जे आपलं गणित आहे की एक शेळी एका वर्षामध्ये दोन वेळेस पिल्ल देते. मग शेळी आपल्याला 6 वर्ष पिल्ल देते तिच्या लाईफ स्पॅन मध्ये. जर आपण 12 वर्षाचा जर काळ पकडला तर आपल्याला एक शेळी 6 वर्ष आपल्याला पिल्ल देणार. मग या 6 वर्षामध्ये आपल्याला शेळी दोन वेळेस पिल्ल दिले तर ते 12 वेळेस आपण पिल्ल धरू शकतो. परंतु त्याच्या सगळ्या सुरुवातीला पहिल्यांदा शेळी केव्हा म्हणजे वयात येते, ज्या म्हणजे मेटिंगसाठी, म्हणजे ज्या वेळेस पहिल्यांदा शेळी केव्हा पिल्ले देऊ शकते. जर समजा आपण एखाद्या शेळीची पाठ जर सांभाळली तर ती पाठ आपल्याला तिच्या वयाच्या 7व्या ते 9व्या महिन्यामध्ये वयात येते. म्हणजे ती 7व्या ते 9व्या महिन्यामध्ये माझावर येते. काही जर तसा जर विचार करायला गेलं तर काही पाठी 5व्या ते 6व्या महिन्यातच माझावर येतात. पण या माझावर आलेल्या पाठीला जर बोकड लागला आणि जर ती पाठ गाभण ठरली तर तिचा एक सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे त्या पाठीचे पाठीमागचे जे 2 पाय आहेत ते फेगडे होतात. म्हणजे ज्याप्रमाणे कुत्र्याचे पुढचे 2 पाय फेगडे होतात त्याप्रमाणे जर कमी वयात म्हणजे जरी शेळीचं म्हणजे पाठ जरी 5व्या किंवा 6व्या महिन्यात वयात आली आणि जर समजा ती लागली म्हणजे जर तिला बोकड लागला तर तिच्या पोटात जे पिल्ल तयार होतात त्या पिल्लांच्या वजनामुळे त्या पाठीचे पाठीमागचे 2 पाय जे आहेत हे वाकडे होतात. म्हणजे थोडक्यात हे फेगडे होतात. त्याच्यामुळं कोणती पाठ जर तुम्ही शेळीची घेतली तर तिच्या वयात येण्याचा कालावधी हा कमीत कमी 7 ते 9 महिन्याचा असावा. म्हणजे कमीत कमी 7 पकडण्यापेक्षा 9 महिन्याचा असावा. जर तुम्ही एखाद्या शेळीची 9व्या महिन्यात जर मेटिंग केली किंवा एखाद्या शेळीला जर म्हणजे एखाद्या पाठीला जर तुम्ही 9व्या महिन्यात बोकड लावला म्हणजे ज्यावेळेस ती माझावर येईल त्यावेळेस, तर तुम्हाला तिच्यापासून जे उत्पन्न मिळणार आहे हे लॉंग टर्म आहे. पण जर तुम्ही ते कमी वयामध्ये माझावर आल्यानंतर जर त्याच वेळेस जर तुम्ही तिला बोकड लावला तर तिच्यापासून म्हणजे एक तर त्या शेळीलाही त्याचा त्रास होतो आणि तुम्हाला जर तिच्यापासून लॉंग टर्म उत्पन्न भेटणार होतं ते पण मिळणार नाही. म्हणजे एका वर्षामध्ये म्हणजे एका शेळीच्या लाईफ स्पॅन मध्ये तुम्हाला 10 ते 12 वेतन मिळणार होते. पण तुमच्या या चुकीमुळं ती वेतनची संख्या तुम्ही ऑटोमॅटिकली कमी करता, कारण की तिचं वय पण कमी होतं. त्याच्यामुळं जर तुम्हाला एखादी पाठ गाभण जात असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की त्या पाठीचं वय हे कमीत कमी 7 महिने असावं. कमीत कमी म्हणजे 7 महिन्यापेक्षा कमीत कमी 9 महिने असावं असं मी म्हणेन. त्याच्यानंतर प्रथम ज्यावेळेस शेळी गाभण राहते त्यावेळेस माझावर यायचं वय जरी 7 ते 9 महिने असलं तरी गाभण राहण्याचं वय जे आहे हे 10 ते 12 महिनेच असलं पाहिजे. म्हणजे जरी तुमची पाठ, मी फक्त तुम्हाला एक ऍव्हरेज लाईफ स्पॅन सांगितलाय सुरुवातीमध्ये की एखादी पाठ जी आहे ही वयात येण्याचा कालावधी तिचा 7 ते 9 महिन्याचा असतो.
म्हणजे तसं काही पाठी 5व्या महिन्यात पण वयात येतात, परंतु ऍव्हरेज जर लाईफ स्पॅन पकडला तर त्यांच्या ठराविक म्हणजे त्यांच्या आयुष्यमानामध्ये 7व्या ते 9व्या महिन्यात पाठी माझ्यावर येतात. परंतु आपल्याला जर ती पाठ आपल्याला व्यवस्थित आपल्याकडे सांभाळायची असेल तर तुम्हाला त्याला 10व्या किंवा 12व्या महिन्यात त्या पाठीला जर तुम्ही बोकड लावला तर तुम्हाला ती पाठ एक लॉंग टर्म इन्कम देऊ शकते. त्याच्यामुळे जरी पाठ ही 7व्या ते 9व्या महिन्यात म्हणजे माझ्यावर आली तरी तुम्ही त्याला गडबड करायची नाहीये. त्या पाठीचं वय कमीत कमी 10 ते 12 महिने होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर ती ज्यावेळेस माझ्यावर येईल त्यावेळेस तिला बोकड लावायचं. म्हणजे तुम्हाला त्या शेळीचं त्या पाठीचं उत्पन्न हे जास्त काळ मिळू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमची पाठ पहिल्या वेळेस गाभण राहत आहे त्यावेळेस तिचं वजन हे कमीत कमी 18 ते 20 किलोच्या मध्ये पाहिजे. जर हे 18 ते 20 किलोच्या मध्ये असेल तर तुम्ही जो आधी प्रॉब्लेम सांगितला की शेळ्यांचे म्हणजे त्या पाठीचे पाय पाठीमागचे पाय वाकडे होतात, हे होणार नाही. तिचे मागचे पाय हे फेगडे होणार नाहीत आणि तिचे जे काही तिच्या शरीरामध्ये जे काही पिल्लं तयार होतील तेही व्यवस्थित एकदम हेल्दी तयार होतील. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की शेळी गाभण ज्यावेळेस राहणार आहे त्यावेळेस तिचं कमीत कमी वय 10 ते 12 महिने पाहिजे आणि तिचं वजन जे आहे ते 18 ते 20 किलो पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेळ्यांचा गाभण काळ जो असतो तो असतो 5 महिन्याचा. म्हणजे ह्याच्यामध्ये 4-5 दिवस पाठीमागे किंवा 4-5 दिवस पुढे होतो. पण जर ऍव्हरेजली जर आपण विचार केला तर शेळ्यांचा गाभण काळ जो आहे तो आहे 5 महिन्याचा. म्हणजे एकदा जर तुमची पाठ किंवा शेळी लागली म्हणजे तुमच्या पाठीला किंवा शेळीला जर एखाद्या वेळेस एखादा बोकड लागला तर त्या लागल्याच्या तारखेपासून 5व्या महिन्यात ती शेळी पिल्लं देते. मग या 5व्या महिन्याचा जी तारीख आहे त्याच्यामध्ये 4-5 दिवस पाठीमागे होऊ शकतं किंवा 5 दिवस पुढे होऊ शकतं. परंतु 5व्या महिन्यामध्ये ऍव्हरेजमध्ये 5व्या महिन्यात तुमच्या शेळीने हे पिल्लं दिलं पाहिजे. त्याच्यानंतर 2 वेतातील अंतर. जरी तुमचं आपलं कॅल्क्युलेशन असतं की एका वर्षामध्ये 2 वेळेस पिल्लं देते म्हणजे 6 महिन्याला शेळी गाभा जाते. पण ऍक्च्युअल जर प्रॅक्टिकली विचार केला तर एक शेळी जी आहे ती पहिल्यांदा एकदा पिल्लं दिल्यानंतर 7 ते 8 महिन्यानंतर परत माझ्यावर येते पिल्लं दिल्यापासून. त्याच्यामुळं जर तसा विचार केला तर 2 वर्षामध्ये आपल्याला मॅक्झिमम 3 वेता मिळतात. एखादी शेळी अशी असते की ती 6व्या महिन्यातच माझ्यावर येते, बरोबर 6व्या महिन्यात. ती शेळी आपल्याला 2 वर्षामध्ये 4 वेत देते म्हणजे एका वर्षात 2 वेत देते. परंतु जर ऍव्हरेजली आपण कॅल्क्युलेट केलं तर 2 वर्षामध्ये आपल्याला 3 वेत भेटतात. कारण की 2 वेतातील अंतर जे आहे ते 7 ते 8 महिने आहे. त्याच्यामुळे 2 वर्षामध्ये आपल्याला 3 वेत हे फिक्स मिळतात. आणि जर तुम्हाला 2 वर्षामध्ये 4 वेत पाहिजे असतील म्हणजे प्रत्येक वर्षात 2 वेत पाहिजे असेल तर तुम्हाला त्या शेळीला तसं त्या पद्धतीने तेवढ्या स्टँडर्ड पद्धतीने सांभाळावं लागेल. त्याच्यानंतर जन्माचे प्रकार. तर जन्माच्या प्रकाराचा विचार केला तर शेळीमध्ये जुळे आणि तिळे होतात आणि काही वेळेस 4 पिल्लंही होतात. परंतु जे मॅक्झिमम प्रमाण आहे ते आहे जुळ्याचं आणि तिळ्याचं. आता जुळे म्हणजे काय? जुळे म्हणजे 2 पिल्लं देणे शेळीने आणि तिळे म्हणजे 3 पिल्लं देणे. आता जर कुणी सांगत असेल की ही शेळी एवढ्या वेळ म्हणजे जुळेच देईल किंवा ते, तो पूर्णपणे मूर्ख बनवायचा धंदा आहे. कुणीही सांगू शकत नाही की शेळीला जुळे होणार का तिळे होणार का 4 पिल्ले होणार का एकच पिल्लू होणार. त्याच्यामुळं शेळीच्या जे पिल्लं देण्याचे प्रकार आहेत ते आहेत बरं. म्हणजे काही शेळी 1 पिल्लं देते, ती शेळी कधी 2 देईल, कधी 3 देईल, कधी 4 पर्यंत आणि कधी 5 पण पिल्लं देऊ शकते. परंतु कुणीही हे सांगू शकत नाही की किती पिल्लं देते. आणि माझ्यावर येण्याचा जो काळ आहे शेळीचा तो आहे 20 ते 21 दिवस. म्हणजे जर शेळीचं एक मास जर सुटला तर डबल ती शेळी 20 ते 21व्या दिवशी माझ्यावर येते. म्हणजे तुम्हाला 20 ते 21 दिवसामध्ये तुम्ही परत त्या शेळीला बोकड लावू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे. ज्यांना माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा त्यांनी ती लिंक यूज करून माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. किंवा जर ती ग्रुप फुल झालेला असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला शेअर केला, त्यावर मला डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करेल. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतर फक्त शेळी पालनाबद्दलच मेसेज टाकायचे. हे सगळ्यांनी पक्क तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, नाही तर मी डायरेक्टली रिमूव्ह करत असतो. धन्यवाद.